चला तर मी निघाली आज माझ्या गावाला. तर मुलांच्या सुट्ट्या तर लागलेल्या नाही आहेत, पण महत्त्वाचं काम असल्यामुळं मला जावं लागतंय गावाला. तर छान असा प्रवास करतोय आता आम्ही. तर इथं संध्याकाळची वेळ झाली आहे, त्यामुळं आम्ही चहा घेण्यासाठी थांबलोय आणि वडापाव पण घेतलाय मस्त. छान गरम गरम चहा, मस्त वडापाव आहे टेस्टी, आणि मुलांसाठी मॅगी पण घेतली आहे. तर या तुम्ही पण चहा आणि वडापाव खायला सर्वांनी. तर इथं बघू शकतात, आता आम्ही छान असं वडापाव वगैरे घेऊन मग पोचलोय गावी. तर गावी आम्ही रात्री पोचलो उशिरा, आणि हा आहे दुसरा दिवस. 12 नंतर पोचलो. तर आता सकाळ झाली आहे. तर छान असा मी व्हिडिओ करायला घेतला, म्हटलं मस्तपैकी दाखवावं तुम्हाला. टोमॅटो बघा कसे छान आलेत, पण अजून कच्चे आहेत, हिरवे आहेत ते, लाल झालेले नाही आहेत, पिकलेले नाहीत छान असे. आणि ही आहे आसावरी, खूप छान आहे, ही खूप गोड आहे आणि खूप बोलते ती, खूप म्हणजे खूप बोलते आणि खूप छान छान बोलते. तर मला खूप आवडती ही, खूप छान आहे. आणि इथं आहे ना, मग आम्ही सोलापूरमध्ये गेलो, म्हणजे माझं गाव गावातून पुन्हा सोलापूरमध्ये गेलो. तर पहिल्यांदाच गेलते मी तिथं सोलापूरमध्ये. त्यानंतर रात्रीची वेळ आहे, मुलांना झोप येत नव्हती म्हणून साठी आम्ही सगळेजण चोरचिट्टी खेळतोय. आणि मग शेतात गेलो दुसऱ्या दिवशी, म्हणजे तिसऱ्या दिवशी. तर इथं बघा, आम्ही छान अशा कैऱ्या, 2-3च कैऱ्या तोडल्या मी, कारण की कैऱ्या लहान असल्यामुळं जास्ती तोडल्या नाही, नको म्हटलं तोडायला, खालच्याच गोळ्या केल्या. हे आहे चंदनाचं झाड. तर बघू शकता तुम्ही इथं, हे चंदनाचं झाड आहे. तर हे असं लांबीला आहे मोठं, पण ना त्याचं खोड आणखीन बारीकच आहे. तर ते अजून खोड अजून वाढलेलं नाही आहे. ह्याची पानं बघा, ही अशी पानं आहेत चंदनाच्या झाडाची. तर हे झाड शेतामध्ये आहे, शेत खूप मोठं आहे, खूप छान आहे, खूप मोठं आहे. त्यांनी ज्वारी, गहू वगैरे असं लावलेलं आहे. तर पाहिलं का तुम्ही सगळ्यांनी चंदनाचं झाड? आता हे आणखीन मोठं व्हायचं आहे. तर नक्की सांगा मला, कोणी कोणी चंदनाचं झाड पाहिलंय ते. आणि हे बघा शेळ्या आहेत, आणि नुकतेच म्हणजे जन्माला आलेले इथे, थोडाच वेळ झाला यांना जन्माला येऊन. तर बघा कसे छोटंसं आहे ते शेळी, सॉरी. तर इथं आतमध्ये आहेत, त्यांना ठेवलं इथं, त्यांच्यासाठी एक छोटंसं शेड केलेलं आहे पत्र्याचा. तिथं असतात ते दिवसभर, म्हणजे चरायला वगैरे नेतात त्यांना, मग संध्याकाळच्या वेळी इथंच बांधून ठेवतात. तर आता त्यांना न्यायचंच चारा चारण्यासाठी. मग इथं आता थोडंसं ऊन वगैरे उतरल्यानंतर आम्ही छान असं बैलगाडीत बसलोय. मला बैलगाडी खूप आवडते, मला एकदा इच्छा आहे चालत्या बैलगाडीत बसण्याची, पण आता कोण फिरवणार आपल्याला. तर असो. तर इथं आम्ही छान व्हिडिओ केला, 1-2 फोटो पण क्लिक केले. त्याच्यानंतर बघा, आता छान असं मस्त संध्याकाळची वेळ झाली आहे, खूप छान असं वातावरण झालं आहे, आणि आता आम्ही घरी निघालो आहे शेतातनं. तर इथं मी मातीची पिशवी घेऊन निघाली, मला माती पाहिजे होती पुण्याला नेण्यासाठी माझ्या मम्मीसाठी. तर आम्ही निघालो आहे आता घरी. खूप जड असल्यामुळं मी डोक्यावरच घेतली ती पिशवी, हातात खूप हात दुखून येत होता म्हणूनसाठी. आणि दुसऱ्या दिवशी मग परत आम्ही, इथं सासू सासरे आहेत, त्यांना आम्ही आबूदादा बोलतो, त्यांच्या घरी पण गेलतो. तर हे शेत आहे ना, इथं त्यांनी तूर लावलेलं, म्हणजे तुरीची डाळ जी असते ना ती लावलेली होती, पण आता काढलेली आहे. तर आम्ही छान असं तिथं रानात बसलोय निवांत असं, लेकरं खेळतायत. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी मग धाराशिवमध्ये गेलो. धाराशिव म्हणजे उस्मानाबादमध्ये गेलो. मग तिथं छान असं बिर्याणी वगैरे घेतली, जेवण केलं. त्यानंतर मग जेवण, लॉलीपॉप पण घेतले होते मस्त असे. मग आता आम्ही निघालोय आता परत पुण्याला येण्यासाठी. तर 1 दिवसासाठी गेलतो, पण चांगले 4 दिवस राहिलो आम्ही गावाला. खूप छान आहेत गावातली लोक, खूप म्हणजे चांगलं पाहुणचार वगैरे खूप छान केला त्यांनी, म्हणजे नेहमीच करतात पाहुणचार चांगला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गुलाबजामुन खाण्यासाठी इथं थांबलोय. तर इकडचे गुलाबजामुन छान असतात, आणि म्हणूनसाठी आम्ही गुलाबजामुन वगैरे खाल्ले. आणि मग पुन्हा निघालो गुलाबजामुन वगैरे घेऊन. आणि आम्ही ना जेवण पार्सल घेतलं होतं, आणि घरून पण ताईंनी आम्हाला भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी वगैरे बांधून दिलेली, पण तरी पण थोडंसं पार्सल पण घेतलं आम्ही, म्हणजे ज्याला जे खायचं होतं ते. तर मस्त असं चिकन घेतलंय, हैदराबादी चिकन, पनीरची भाजी घेतली ताईंसाठी, बिर्याणी वगैरे पण घेतली होती. तर मस्त असं झाडाखाली आम्ही बसलोय. तर बघा किती छान असं त्या, म्हणजे
हिरवागार असा सडा पडलाय त्या झाडाच्या फुलांचा. खूप छान वातावरण होतं, मस्त हायवेवरच होतं ते. तर असं हायवेच्याच बाजूला आम्ही बसलोय जेवायला. तर बघू शकतात सगळ्यांनी जेवण वगैरे करतात. ते टायसनला पण एका साईडला आम्ही जेवण दिलंय, तो पण छान असं जेवण करतोय. आणि बघा खूप छान वाटतं अशा वातावरणात जेवायला. मस्त गार हवा वगैरे सुटलेली होती. मस्त असं बघा तुम्हाला दिसतंय ना, हिरवगार असं सगळं ते फुलं का काय आहे ते पडलंय त्या झाडाचं. त्याच्यानंतर आम्ही परत निघालो जेवण वगैरे केल्यानंतर. मस्त असं माझा घेतला गाडीमध्ये, छान माझा वगैरे पेलो. ही माझी मुलगी आहे 2 नंबरची. आणि मग त्यानंतर पुन्हा प्रवास चालू झाला ह्या ताई आहेत. आणि मग आम्ही संध्याकाळचा टाईम होता, 5-6 वाजलेले होते, म्हणून मग चहासाठी गाडी थांबवली. तर छान असा चहा घेतला बघा, किती छान दिसतोय चहा. आणि टेस्टला पण छान होता, मस्त होता. चहा वगैरे घेतला. तर पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी या चहा प्यायला. तर मला चहा खूप आवडतो, म्हणून तुम्ही पण या माझ्यासोबत चहा प्यायला. तर आणि मग आता बघा ही बारकी चहा वगैरे घेऊन आता आम्ही परत निघालो इथून. आणि मस्त असं वातावरण झालंय, बघू शकतात कसलं सुंदर असं ऑरेंज ऑरेंज सगळं झालेलं आहे वातावरण. तर सूर्य किती छान दिसतोय गाडीमधून. संध्याकाळची वेळ आहे ही. त्याच्यानंतर परत मग आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो. थोडंसं रिलॅक्स व्हावं म्हटलं, एक 5-10 मिनटं आम्ही थांबलो बाहेर. आणि मग तिथं चहा पण घेतला. आणि पण तो चहा ना काय आवडला नाही कोणालाच, व्यवस्थित नव्हता, बरोबर नव्हता. आणि भेळ पण घेतली मुलांसाठी. तर कसा वाटला तुम्हाला माझा गावाकडचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. ओके बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब प्लीज.